नेवासा तालुक्यातील तीर्थक्षेत्र देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठास राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी दिनांक 10 जानेवारी रोजी भेट दिली। आपल्या संस्कृतीवर अनेकांकडून प्रहार करण्याचे प्रयत्न झाले, मात्र चिवट श्रद्धा व भक्तीतून साधू संतांनी धर्म व संस्कृती जपली, म्हणून आज देशाची संस्कृती व परंपरा अबाधित आहे। ही संस्कृती व परंपरा जपा व तिला वाढवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी यावेळी बोलताना केले। राज्यपाल हरिभाऊ बागडे नानांचे देवगड येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रीय संत गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज, उत्तराधिकारी स्वामी श्री प्रकाशानंद गिरीजी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनील गिरीजी महाराज, मुक्ताई आश्रमाचे महंत योगी श्री गोपाल नंद गिरीजी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे योगी ऋषीनाथजी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे, हरिभक्तपरायण श्री दिनकर महाराज मते यांच्या समवेत राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी भगवान दत्तात्रयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले। या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा गुरुवर्य श्री भास्कर गिरीजी बाबांच्या हस्ते सत्काराद्वारे गौरव करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी देवगड सेवेकरी इंजिनियर सुनीलराव वाघ, बाळासाहेब पाटील, उद्योजक दिनकरराव कदम, नानासाहेब फाटके, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार संजय बिरादार, बाळकृष्ण महाराज कानडे, मराठवाडा भक्त मंडळाचे सेवेकरी बजरंग विधाते, रामजी विधाते, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामभाऊ खंडाळे, राजेंद्र मुथा, अशोक ताके, मनोज पारखे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव अमृता नळकांडे, मुरमे, देवगडचे सरपंच अजय साबळे, देवगड भक्त मंडळाचे ज्ञानदेव लोखंडे, बद्रीनाथ फोलाने, कचरू भागवत, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत नांगरे, मनोज पवार, संदीप साबळे यांच्यासह गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाचे सेवेकरी, देवगड पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बजरंग विधाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थित भक्तगणांचे आभार मानले। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। दर्शनाला आलो होतो। मी राज्यपाल झाल्यानंतर माझ्या मनातही होतं आणि एकदा देवगडला जायला पाहिजे, परंतु मध्ये काही व्यस्त कार्यक्रमामुळे मला येता आलं नाही। पण आज मी या ठिकाणी दत्तात्रेयचं दर्शन, किसनगिरी महाराजांचं दर्शन आणि भास्करगिरी महाराजांचं दर्शनाला आलो होतो। त्यांचं दर्शन झालं, माझा इथं त्यांनी सत्कारही केला आणि हे जे ठिकाण आहे ते अतिशय श्रद्धेचं, भक्तीचं ठिकाण आहे। तिथं यावं, चिंतन करावं, मनन करावं आणि आपल्या राष्ट्राप्रती अधिक प्रेम दाखवावं, अशा प्रकारचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आणि म्हणून हे अतिशय महत्त्वाचं असं हे ठिकाण आहे। ते अधिक उत्तरोत्तर वाढत जावं एवढीच अपेक्षा। धन्यवाद।